25 मे रोजी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला. तेव्हापासून ते आज 26 जुलैपर्यंत दररोज मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात सगळीकडेच कुठे ना कुठे या विभागाच्या धाडी सुरू आहेत. गुटखा पकडला जातोय, भेसळयुक्त दूध, खवा, पनीर यांच्यासह अनेक अन्नपदार्थ सापडले जात आहेत. या कामाची लोकांकडून खूप प्रशंसा होते. चांगली गोष्ट आहे, प्रशंसा झालीच पाहिजे. कौतुक करण्यासारखंच हे काम आहे. पण तुम्हाला या निमित्तानं हा प्रश्न पडतोय का, की तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी येण्या अगोदर पण हे खातं अस्तित्वात होतं की? आणि यापूर्वी आपण आता कारवाई सुरू असल्यानं गायब झालेले जे अन्न पदार्थ आहेत ते अगदी चवीनं खात होतो. आपल्या आरोग्याशी खरं तर आपणच खेळतोय. भेसळयुक्त अन्न व औषधं किफायतशीर दरात नागरिकांना मिळावीत, ही काय केवळ एकट्या तुकाराम मुंडेंची जबाबदारी आहे का? ती आपली जबाबदारी नाही का? उद्या तुकाराम मुंडे यांची बदली झाल्यावर पुन्हा भेसळखोरांचा सुळसुळाट होईल. तेव्हा तुकाराम मुंडे कोण होणार? हे आणि यासारखे अनेक प्रश्न आज या निमित्तानं पडतात. आणि त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अन्न सुरक्षा हा तडजोडीचा विषय नाही, असं तुकाराम मुंडे नेहमी म्हणतात आणि ते बोलतात ते खरं आहे. हा विषय खरोखरच तडजोडीचा विषय नाहीये, पण आपल्याला सवय लागली, चलता है, ही वृत्ती आपल्यामध्ये खूप सहजतेनं भिनलेली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. तसंच किफायतशीर दरामध्ये सुरक्षित औषधं मिळणं हा देखील नागरिकांचा हक्कच आहे. पण त्याचं कोणाला पडलंय? आता तुकाराम मुंडे या विभागाचे आयुक्त झाल्यापासून भेसळखोरांवर कारवाया सुरू झाल्या आणि हे विषय आपल्या चर्चेमध्ये केंद्रस्थानी आलेले आहेत. आतापर्यंत आपण हेच भेसळयुक्त अन्न चवीनं खात होतो आणि इतर विषयांची चर्चा करत होतो. औषधं मिळणारी मेडिकल्स, हॉस्पिटल्स तीच आहेत. आत्ताच सगळे व्यावसायिक अलर्ट मोडवर कसे काय आले? पिण्याच्या पाण्यापासून ते दररोज लागणाऱ्या दुधापर्यंत सगळीकडे स्वच्छतेच्या व भेसळमुक्त असलेल्याच्या पाट्या लागू लागल्या. लोक पण बोलू लागलेत, दूध खराब निघालं, हॉटेलमध्ये स्वच्छता आढळली नाही, खराब अन्नपदार्थ ताटामध्ये आले, तर तक्रारी होऊ लागल्यात. एक अधिकारी आला तर व्यवस्था चोखपणे कामाला लागली. पण एवढंच पुरेसं नाही आहे. आपण नागरिक म्हणून पण आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत, मात्र आपण त्या पार पाडत नाही, तक्रारी देत नाही. तुम्ही म्हणाल तक्रारी देतो, आम्ही पण त्याची पण दखल कोण घेतो? वर्षानुवर्ष खितपत पडतायत आपल्या तक्रारी. तुमच्या म्हणण्यात पण तथ्य आहे. परंतु आपण सांघिकपणे एकत्र येऊन जर या विरोधामध्ये उभा राहिलो, तर प्रशासनाला, व्यवस्थेला देखील उत्तरदायी व्हावं लागेल. आणि केवळ हाच विभाग नाही, सगळेच विभाग. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना साथ दिली तर भेसळखोरांचं पितळ उघडं पडेल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विरोधात झिरो टॉलरन्स धोरण जनतेनंही आखलं पाहिजे. वेळ आली आहे ती. आता किती दिवस आपण गप्प बसणार? अरे, तुमच्या घरातल्या लहान बाळांना दिलं जाणारं दूध स्वच्छ नसेल आणि त्यात जीवघेणी केमिकल्स मिसळलेली असतील, हॉटेलमध्ये खाऊन पोट बिघडून घ्यायचं अनेकदा, आणि अनेकदा तर या गोष्टी जीवावर सुद्धा बेतलेल्या आहेत. तरी देखील आपण अजूनही गप्प बसणार आहे का? आपल्या मुलाबाळांना, आपल्या भावी पिढ्यांसाठी निरोगी, सुरक्षित आणि सक्षम व्यवस्था आपण निर्माण करणार आहे का नाही? आपल्या ताटात आलेलं अन्न अधिक सुरक्षित करायचं की नाही? हे प्रश्न आपल्यातल्या प्रत्येकाला पडले पाहिजेत आणि त्यानं आपण अस्वस्थ झालो पाहिजे. अगदी सहज काही गोष्टींचा उल्लेख करतो. बघा, तुम्हाला त्यावरून काय वाटतं? आपल्याला सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळायला हवं की नको? वर्तमानपत्रामध्ये म्हणजे त्याच्या पानामध्ये आपल्याला अनेक अन्नपदार्थ खायला दिले जातात. ते बंद व्हायला हवं की नको? वापरलेल्या तेलातच पुन्हा पुन्हा अन्नपदार्थ तळले जातात. ते थांबायला हवं की नको? अहो, आपण आता जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलोय. या 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या देशात, भारतात
आपण भारतीयांना स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळू की नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुकाराम मुंडे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून त्यांनी गुटखा व पान मसाला माफियांविरोधात मोहीम काढली. या कारवाईत लाखो करोडो रुपयांचा गुटखा जप्त केला गेला. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या विरोधामध्ये धडाक्यामध्ये कारवाई सुरू आहे. निकृष्ट दर्जाचं अन्न देणाऱ्या आणि स्वच्छतेचे नियम तोडणाऱ्या हॉटेलांवर कारवाई होते. सर्वात महत्वाचं म्हणजे दूध भेसळ करणाऱ्या रॅकेट्सचा पर्दाफाश केला. सौंदर्य प्रसाधन, स्टिंग, रेड बुल, पेप्सिको यासारख्या एनर्जी ड्रिंक्सच्या कंपन्यांवरही नियमांचं पालन न केल्यामुळे कारवाई झाली. या कारवाया झाल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आता भेसळखोरांना आळा बसेल, तर आपली खूप मोठी चूक ठरेल ती. या भेसळखोरांची टोळी आणि त्यांचं नेटवर्क हे प्रचंड मोठे आहे. ते आपल्याला वाटतं तितकं छोटं नाही आणि व्यवस्था भेदण्यामध्ये ते आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत. त्यांची एक व्यवस्था निर्माण झाली. तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळं त्यांच्या कारवायांना आळा बसला हे खरं आहे. त्याचं संपूर्ण नेटवर्क मात्र अजून उद्ध्वस्त झालेलं. ते व्हायचं असेल आणि भेसळखोरांना जरब बसेल अशी जर वेळ आणायची असेल, तर नागरिकांनी तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांसोबत उभा राहिलं पाहिजे. आपण नागरिकांनी भेसळ करणाऱ्यांचे मनसुबे हे उधळले पाहिजे. त्यांना उघडं पाडलं पाहिजे. आज तुकाराम मुंडे आयुक्तपदी आहेत, पण उद्या ते नसतील. तेव्हा त्यांच्यानंतर या पदावर येणाऱ्या अधिकाऱ्यांवर नागरिकांचा नैतिक दबाव राहिला पाहिजे. स्वच्छ व सुरक्षित अन्न, औषधांचा पुरवठा हा थांबता कामा नये. अशी व्यवस्था तुम्हाला अधिकाऱ्यांच्या सोबत राहून उभा करावी लागणार आहे. आणि ती वेळ आता आली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे, आपण झटकू नका. जबाबदारी घेऊयात आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना स्वस्थ व्यवस्था उभी करूयात. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा. आणि फॉर द पीपलवर प्रसिद्ध होणारे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.